जळगाव जिल्हा हा तीव्र उष्णतेचा जिल्हा पाहायला मिळतो आणि आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं तर उन्हाचा प्रचंड कडाका होता। त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेतातली जी जमीन आहे त्याला आपल्याला भेगा पडताना पाहायला मिळत आहेत। गेल्या रब्बी हंगामानंतर आता बळीराजा हा खरीपाच्या हंगामाच्या तयारीला लागलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाला, त्यामुळे या जमीन भुसभुशीत करण्याचं कामाला आता वेग आलेला आहे। आपण जर बघितलं तर बळीराजा हा आपल्या सर्जा राजाच्या माध्यमातून या ठिकाणी ही जमीन जी आहे आपली मशागत करताना पाहायला मिळतो आहे आणि खरीप हंगामाची तयारीला लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बळीराजा हा आपल्या जमीन मशागतीचे वेगवेगळे साहित्य घेऊन या ठिकाणी आपली शेतजमीन ही तयार करताना पाहायला मिळतो आहे आणि त्या पद्धतीने आता खरीप हंगामाच्या तयारीला हा शेतकरी बळीराजा हा या ठिकाणी लागलेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वत्र जवळपास अनेक ठिकाणी ही शेताची जमीन जी आहे, शेतजमीन जी आहे ती लागवडीसाठी असेल किंवा पेरणीसाठी आपण तयार झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आता नेमकं या ठिकाणी आता ही जमीन पूर्णपणे मशागत झाल्यानंतर पूर्णपणे तयार झालेली आहे, भुसभुशीत झालेली आहे। या ठिकाणचे कचरा वेचण्याचं काम असेल किंवा आधीची पिकं उपटून फेकण्याचं काम असेल, ही सर्व कामे या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता फक्त बळीराजाला प्रतीक्षा लागलेली आहे ती पावसाची। एकदाचा आता या ठिकाणी जमिनीची काम पूर्ण झाल्यानंतर एकदाची आता कशा पद्धतीने या ठिकाणी जमिनीचं खरीप हंगामासाठी जमीन झाल्यानंतर कधी एकदाचा मान्सूनचं जळगाव जिल्ह्यात आगमन होतं आणि या ठिकाणी पावसाची हजेरी लागते, याकडे या ठिकाणी बळीराजाचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।